ठरवले तरी देखील तिथली परिस्थिती असह्य होऊन मला कोणत्याही क्षणी राजीनामा देऊन तिथून बाहेर पडावे लागेल, ही शक्यताही नाकारता येत नाही. तसा प्रसंग 5 किंवा 10 वर्षानंतर उद्भवला तर दुसऱ्या कार्यक्षेत्रात नव्याने प्रवेश करणे त्यावेळी मला जड जाईल. उलट आज अशी परिस्थिती आहे की सरकारी नोकरीऐवजी मी आत्ताच माझ्या आवडीचे एखादे कार्यक्षेत्र निवडले तर तिथे स्थिर होण्यासाठी आवश्यक असलेली पात्रता मिळवण्याइतकी मला निश्चितच सवड लाभू शकेल. एकदा का मी सरकारी अधिकार पदाच्या सुरक्षित वातावरणामध्ये गुंतून गेलो की आज माझ्या मनात जे विचार घोळत आहेत ते आपोआप विरून जातील आणि मी ते अधिकारपद गाजविण्यात रममाण होईल असे जर एखाद्याला वाटत असेल तर त्याने तसे खुशाल मानावे. परंतु स्वतःची विवेकशक्ती बधीर करून टाकणाऱ्या कोणत्याही मोहाला शरण जायचे नाही असे मी माझ्या मनाशी केव्हाच ठरवून टाकले आहे. मी अविवाहित राहायचे ठरवली आहे ते यासाठीच. एकटा राहणाऱ्या, स्वतःचा संसार न मांडणाऱ्या माणसाने व्यावहारिक शहाणपणा आत्मसात केला नाही तरी त्याचे चालू शकते. मेजदादा, जो जीवनमार्ग मला स्वभावातच योग्य आणि उचित वाटतो त्या मार्गापासून मला कोणीही परावृत्त करू शकणार नाही हे निश्चित. माझी एकंदर प्रवृत्ती लक्षात घेता ICSची ताबेदारी मला कितपत मानवेल यासंबंधी मी बराच साशंक आहे. मला असं वाटतं की आपल्याला जी काही अल्पस्वल्प बुद्धी आणि शक्ती लाभली आहे ती आपण आपल्याला प्रिय असलेल्या कार्यासाठी खर्ची केली तर त्या योगे आपल्यालाही समाधान लाभेल आणि आपल्या हातून देशाचीही थोडीफार तरी सेवा घडू शकेल. या बाबतीत तुमचे मत जाणून घ्यायला मी उत्सुक आहे. का कोणास ठाऊक, पण अजून या संबंधात बाबांना लिहायला मला धीर झालेला नाही. मात्र या बाबतीतील त्यांचे विचार मला कळावेत असे फार वाटते. सुभाष. शरदकडून उत्तर येईपर्यंत सुभाषच्या मनाला स्वस्थता लाभणार नव्हती. डॉक्टर धर्मवीर यांनी सुभाषला बोलावून घेतले. एखादा तरुण ICS होतो आणि तरीही सनद घ्यायची नाही असे ठरवितो याचा त्यांना उलगडाच होईना. सुभाषने सनद घेऊन हिंदुस्थानात जावे आणि आपल्या फारच कोंडमारा होत आहे असे वाटले तर राजीनामा देऊन मोकळे व्हावे असे त्यांचे मत पडले. सुभाष उद्गारला, एकदा का हिंदुस्थानचे सम्राट बादशाह 5वे जॉर्ज यांच्या चरणी माझी संपूर्ण निष्ठा समर्पित करीत आहे असं मी लिहून दिलं की 1 वर्ष नोकरी केली काय किंवा अगदी 1 दिवस केली काय त्याला काहीच अर्थ उरत नाही. परकीय सरकारच्या प्रतिज्ञापत्रावर सही केली की माझ्या दृष्टीनं सारं संपतं. याच सुमाराला गांधीजींनी देशाला सत्याग्रहासाठी सिद्ध राहण्याचे आवाहन केले होते. सुभाष म्हणाला, तिकडे गांधीजी लोकांना सरकारशी असहकार पुकारायला सांगत आहेत आणि अशा वेळी मी त्या सरकारी यंत्रणेचे घटक व्हावे? नाही, तसं मी करणार नाही. उलट केव्हा एकदा BAची परीक्षा होते आणि आपण हिंदुस्थानात जाऊन काँग्रेसचा स्वयंसेवक म्हणून कार्य करू लागतो असं मला वाटू लागलं आहे. सुभाष बरोबर दिलीपही डॉक्टर धर्मवीर यांच्याकडे आला होता. गप्पांच्या ओघात अनेक विषय येत होते. इंग्लंडमध्ये अलीकडेच उदयाला आलेल्या मजूर पक्षासंबंधी बोलणे निघाले. दिलीपने म्हटले, इथं मजूर पक्ष अधिकारावर आला तर आपल्या दृष्टीने ते फारच चांगलं होईल असं मला वाटतं. सुभाषने विचारले, कोणत्या बाबतीत? मजूर पक्षाचे पुढारी हिंदुस्थानासंबंधी सहानुभूती बाळगून आहेत. त्यामुळे तो पक्ष सत्ताधारी झाला तर इंग्लंडच्या हिंदुस्थानबाबतच्या धोरणात निश्चित बदल घडून येईल. दिलीप, तुला खरंच असं वाटतं? मजूर पक्षाचं धोरण बऱ्याच बाबतीत पुरोगामी आहे हे तर निश्चितच, पण म्हणून तो पक्ष आपलं साम्राज्य सोडायला तयार होईल असं मानणं चुकीचं ठरेल. हिंदुस्थानचा प्रश्न आला की इथले सगळे पक्ष सारखेच. बदल आढळतो तो थोडासा भाषेत. ब्रिटिश मजूर पक्षाचं एक जाऊ दे, पण रशियातला बॉल्शेविक पक्ष तरी सच्चा आंतरराष्ट्रीयवादी आहे ना. साम्राज्यशाहीच्या वर्चस्वापासून सारं जग मुक्त करण्याची भाषा तो पक्ष तर बोलत आहे ना. मग निदान रशियाची तरी हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य संग्रामाला मदत मिळेल की नाही? मिळेल की, पण ते त्यांच्या फायद्याचं असलं तर. राष्ट्रांच्या व्यवहारात प्रत्येक देश आपली सोय गैरसोय
पाहून धोरण ठरवत असतो. तिथला सत्ताधारी पक्ष वा व्यक्ती कोणती भाषा बोलत आहेत याला तसं महत्व नसतं. आपण तसं समजणं म्हणजे स्वतःची फसवणूक करून घेण्यासारखं ठरेल. मग तुझं म्हणणं आहे तरी काय? मला वाटतं आपण आयर्लंडचा आदर्श डोळ्यासमोर ठेवायला हवा. तिथल्या सिनफॅन पक्षानं जिथून मिळेल तिथून मदत घेतली हे खरं, पण त्यानं इंग्लंडशी झुंज दिली ती सर्वस्वी स्वतःच्या निर्धारावर. पण त्यासाठी आयर्लंडला किती वर्ष लढावं लागलं? त्यात काय बिघडलं? स्वातंत्र्य मिळेपर्यंत लढत राहणं हे परतंत्र राष्ट्राचं कर्तव्यच असतं. तू म्हणतोयस ते खरं आहे, तरीही दिलीप, तू कवी आहेस, कलावंत आहेस, काहीही कल्पना करू शकतोस. कलावंताला प्रतिभेचं बळ लाभलेलं असतं, हे मला मान्य आहे. पण त्या प्रतिभेला स्वप्न आणि सत्य यातलं अंतर नेहमीच कळतं असं नाही. तसंही असेल. ब्रिटिश मजूर पक्षावरचा तुझा बाभडा विश्वास पाहिला की अलादीन आणि त्याचा जादूचा दिवा ही गोष्ट खरी असली पाहिजे असं वाटू लागलं. त्या मीर जाफरला रॉबर्ट क्लाइव्ह संबंधी केवढा जबर भरवसा वाटत होता. पण एकदा काम झाल्यावर तोच क्लाइव्ह मीर जाफरशी कसा वागला हे आपण वाचलं आहेच की. नाही दिलीप, अरविंद बाबू म्हणतात तेच खरं. हिंदुस्थाननं इंग्लंडकडे स्वातंत्र्याच्या बाबतीत आशाळभूत नजरेनं पाहू नये. शेवटी स्वातंत्र्य मिळतं ते स्वतःच्या हिमतीवरच. या जगात लाचार होऊन काहीही मिळत नाही, आणि समजा मिळालं तरी ते टिकत नाही. शेक्सपियरचा हॅमलेट एका निराळ्या संदर्भात जे म्हणतो ते देश देशांच्या संबंधाबाबतीत तितकंच खरं आहे. नेव्हर अ बॉरोवर ऑर अ लेंडर बी. म्हणजे एकट्याच्या बळावर स्वातंत्र्य मिळवायचं सामर्थ्य हिंदुस्थाननं संपादन केलं पाहिजे असं तुला म्हणायचं आहे का? निश्चितच. खंबीर आणि खणखर नेतृत्व लाभलं की साऱ्या देशाचा वृत्ती पालट घडवून येतो. याची इतिहासात कमी का उदाहरणं आहेत? अलीकडचंच पहा ना. एका बिस्मार्कनं, एका काव्हूरनं, एका लेनिननं आपल्या देशात केवढा प्रचंड बदल घडवून आणला. जे अशक्य वाटत होतं ते त्यांना शक्य करून दाखवलं. जर्मनी, इटली, रशिया यांचा चेहरा मोहरा गेल्या काही वर्षात पार बदलून गेला आहे. जे या देशांना जमलं ते आपणही नक्कीच करून दाखवू. गरज आहे ती कुणीतरी जिद्दीनं पुढाकार घेण्याची. दोघा तरुण मित्रांचे हे बोलणे डॉक्टर धर्मवीर लक्षपूर्वक ऐकत होते. त्यांनी सुभाषला विचारले, हिंदुस्थानात नेमकं काय घडून यावं असं तुला वाटतं? सांगू? ब्रिटिश सत्तेविरुद्ध सशस्त्र झुंज, म्हणजेच लष्करी क्रांती. तसं केल्याशिवाय इंग्रज लोक हिंदुस्थान सहजासहजी सोडून जातील अशी मुळीच शक्यता नाही. क्रांती हा शब्द ऐकताच दिलीप दचकला. छे बुवा, क्रांती म्हटलं की रक्तपात आला, विध्वंस आला, होत्याचं नव्हतं होऊन जाणं आलं. पण ते अटळच असतं. स्वातंत्र्य मिळतं ते समरक्षेत्रावर, धर्मक्षेत्रावर जडतात ती फक्त प्रवचना. तुझ्या वडिलांचीच ती कविता आहे ना? धन धान्य पुष्पभार बंग आमार, जननी आमार धाव धाव समरक्षेत्रे. दिलीप, तुझे वडील खरंच चरणकवी होते. मघाशी मी कवींबद्दल बोललो याचा तुला राग आला असेल, पण कवींपाशी फार मोठं सामर्थ्य असतं हेही मला ठाऊक आहे. अस्सल प्रतिभावंतांचा एखादा उत्कट उद्गारही जनसामान्यांना अदम्य प्रेरणा देऊ शकतो, हेही मी मानतो. वंदे मातरम हे अगोदर काय होतं? हे साधं गाणं. पण बंगभंगांचा आघात होताच त्या साध्या शब्दांना राष्ट्रमंत्रांची प्रतिष्ठा प्राप्त झाली. लोक चाबकाचे फटके खात होते, त्यांच्या अंगातून रक्त ठिपकत होतं.
कदाचित आपल्याला फाशीची शिक्षा होईल हेही त्यांना ठाऊक होतं. तरीही शेकडोच काय पण हजारो तरुणांनी वंदे मातरमचा मंत्र टाकला नाही, सोडला नाही. लोकांनीही एवढी जिद्द दाखवली म्हणूनच कर्झनसारखा मुजोर माणसाला नमावं लागलं. आयर्लंडमध्येही असंच घडलं. तिथं सिन फॅन हा मंत्र झाला. आमचे आम्ही असा हा व्हॅलेरानं पुकारा करताच दबली गेलेली आयरिश जनता खवळून उठली. सारं आयर्लंड डी व्हॅलेराच्या पाठीशी उभं राहिलं. हे पाहून इंग्लंड भडकलं. त्यानं डी व्हॅलेराला देहांताची सजा फरमावली. तेव्हा कोणाला तरी कल्पना होती का की हाच डी व्हॅलेरा पुढे आयर्लंडचा तारणहार ठरेल म्हणून? पण तो सुटला. पुन्हा तुरुंगात अडकला, पुन्हा सुटला. अमेरिकेला गेला. तिथं त्यानं आयर्लंडच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी $60 लाख जमवले. ही सारी किमया त्या एका सिन फॅन या मंत्राची. जे आयर्लंडला जमलं ते हिंदुस्थानला का जमू नये? एकतर हिंदुस्थान आयर्लंडपेक्षा इंग्लंडपासून किती दूर आहे. शिवाय आपला देश खूप मोठाही आहे. म्हणून हिंदुस्थान केवळ स्वतःच्या सामर्थ्यावर स्वातंत्र्य मिळवू शकेल याबद्दल निदान मला तर किंचितही शंका नाही. मात्र त्यासाठी आपण आयरिश लोकांसारखी झुंजार वृत्ती आत्मसात करायला हवी. डॉक्टर धर्मवीर थक्क झाले. तसे ते दुसऱ्या दिवशी दिलीपला म्हणाले देखील, सुभाष हा मला अगदी वेगळा तरुण वाटतो. तो नुकताच ICS झाला आहे, पण त्याचं त्याला काहीच वाटत नाही. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याशिवाय त्याला दुसरं काही सुचतच नाही. एरवी तो अबोल आहे, पण हा विषय निघाला की तो केवढ्या आवेशानं बोलू लागतो. त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावर निराळच तेज चढतं. काल तर तो जेव्हा तुझ्याशी या बाबतीत बोलत होता तेव्हा त्याच्या विशाल भाल प्रदेशावर स्वतंत्र हिंदुस्थानचं गौरवशाली मानचित्र रेखाटलं गेलं आहे असा मला भास होत होता. सुभाष केम्ब्रिजला परतला. शरदचे पत्र आले होते. तू तडकाफडकीने तिथेच ICSचा राजीनामा देऊ नकोस. सनद घेऊन इकडे ये. पुढे काय करायचे ते इथे आल्यावर आपल्या सर्वांच्या विचाराने ठरवू. मेजदादाचा हा उपदेश सुभाषला अनपेक्षित नव्हता. घरातला प्रत्येक जण आपल्याला हेच सांगणार असे तो धरून चालला होता. शरद इतरांपेक्षा थोडा वेगळा विचार करील, आपल्याला समजावून घेईल, आपल्या म्हणण्यात तथ्य आहे अशी आडवळ्याने का होईना कबुली देईल अशी सुभाषला शक्यता वाटत होती. पण तसे घडले नाही. शरदच्या पत्रातील एक वाक्य सुभाषला फारच खटकले. सरकारी नोकरीत शिरलेल्या माणसाला देशसेवा करताच येत नाही हे तुझे म्हणणे कोणालाही पटण्यासारखे नाही. रमेशचंद्र दत्त यांचे उदाहरण आपल्यासमोर आहेच की. ते जसे बडे सरकारी अंमलदार होते तेवढेच थोर देशसेवकही होते. आता सारे काही स्पष्ट लिहिण्याची वेळ आली. केम्ब्रिज, 16 जानेवारी 1921. प्रिय मेजदादा, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे रमेशबाबूंनी सरकारी नोकरीत राहूनही बरेच देशकार्य केले हे खरे आहे. पण जर का ते स्वतंत्र राहिले असते तर त्यांच्या हातून याहून अधिक भरीव देशसेवा घडली असती. याबद्दल मला मुळीच संदेह नाही. शिवाय माझ्यापुरता हा तत्वाचाही प्रश्न आहे. जी शासन यंत्रणा आपली उपयुक्तता हरवून बसलेली आहे तिचा एक निर्जीव घटक होऊन आपण आपले आयुष्य निरर्थक करावे असे मला वाटत नाही. मेजदादा, मी आता माझ्या अंतिम निर्णयाच्या बऱ्याच पुढच्या टप्प्यावर जाऊन पोचलोय. तडजोडीला वावच उरलेला नाही. एकतर मी सरकारी नोकरीतल्या क्षुद्र मोहांकडे पाठ फिरवून संपूर्णपणे देशकार्याला वाहून घ्यावे, किंवा अंतःकरणातल्या साऱ्या आकांक्षांना आणि ध्येयवादाला कायमचा रामराम ठोकून परकीय सरकारच्या साखळीत स्वतःला जखडून घ्यावे. यातले मला एक सोडावे लागणार आहे आणि एक निवडावे लागणार आहे.
माझी निवड तुम्हाला माहीत आहे. हा काहीसा एकांतिक आणि बराचसा साहसी विचार ऐकताच घरातले तुम्ही सर्वजण माझ्यावर तुटून पडाल, माझा धिक्कार कराल याची मला कल्पना आहे. पण मेजदादा, आपण या बाबतीत इतरांच्या होकार नकाराची किंवा रागालोभाची पर्वा करायची नाही असे मी ठरवले आहे. अर्थात घरातल्या इतरांपेक्षा मी तुम्हाला वेगळा मानतो. माझे खरेखुरे पालक तुम्हीच आहात. म्हणून माझ्या या निर्णयाबाबत मला तुमच्या एकट्याची तरी अनुमती हवी आहे. याला एकच कारण आहे. 5 वर्षापूर्वी साधारणतः याच सुमाराला माझ्या आयुष्यात असाच एक गंभीर प्रसंग उद्भवला होता. घरातले सगळे लोक त्यावेळी माझ्यावर कमालीचे नाराज झाले होते. अशावेळी तुम्ही एकट्यांनीच मला समजावून घेतले होते, आधार दिला होता. हे मी विसरू शकत नाही. त्या प्रसंगानंतर जवळजवळ वर्षभर मी अंधारात चाचपडत होतो. पुढचे काहीही दिसत नव्हते. सगळे भकास भासत होते. माझ्या वर्तनाचे परिणाम त्या एकाकी अवस्थेतही मी निमूटपणे सहन केले. त्याबद्दल इतरांशीच काय, पण स्वतःशी देखील मी कधी तक्रार केली नाही. आपल्या निर्णयाचे सारे भले बुरे परिणाम सोसण्याचे, त्यासाठी सगळ्यांपासून अलग पडावे लागले तरी खंत करायची नाही, हे त्यावेळचे करारी सामर्थ्य आजही माझ्यापाशी टिकून आहे, याचा मला खरोखरच अभिमान वाटतो. किंबहुना 5 वर्षांपूर्वी माझ्यावर कोसळलेल्या त्या संकटामुळे माझा स्वतःचा विश्वास अधिकच बळकट झाला आहे. प्रतिकूल परिस्थितीच माणसाला घडवीत असते. म्हणून मला अशी खात्री आहे की मागच्यासारखा माझी कसोटी घेणारा क्षण पुन्हा अवतरला तर कराव्या लागणाऱ्या त्यागला आणि त्याच्या समवेत येणाऱ्या यातनांना तेव्हाच्याच धैर्याने, निग्रहाने आणि शांतपणे मी सामोरा जाईन. 5 वर्षांपूर्वी तुम्ही जसा मला आधार दिला होता तसाच यावेळीही द्याल अशी मी अपेक्षा केली तर ती वावगी ठरणार नाही ना? सुभाष. आपला हा धाकटा भाऊ नको एवढा निग्रही आहे हे शरदला अनुभवाने ठाऊक झाले होते. तरीही तो एवढ्या टोकाला जाईल असे वाटले नव्हते. बरे, आपण इथे कलकत्त्याला तर तो तिकडे केम्ब्रिजला. संवाद साधायचा कसा? म्हणून शरदने सतीशला लिहिले, तू सुभाषला ताबडतोब लंडनला बोलावून घे. घरी परत जाईपर्यंत घाईघाईने काहीही करू नकोस असे त्याला बजावून सांग. सगळ्या भावांमध्ये तूच मोठा आहेस, त्यामुळे सुभाष निदान तुझे तरी ऐकेल. आपण ICSची सनद स्वीकारणार नाही हा आपला निर्धार मी बाबांना कळवावा असे सुभाषने म्हटले आहे. पण अजून तरी या बाबतीत मी त्यांना काहीही कळवलेले नाही, कारण हे समजल्यावर त्यांना केवढा जब्बर धक्का बसेल याची मी कल्पना करू शकतो. म्हणून मी या संबंधी बाबांना कळविण्यापूर्वी तू सुभाषशी बोलावेस हे बरे. त्याला घरची सगळी परिस्थिती समजावून सांग. सुभाषने तुझे ऐकून आपला विचार बदलला तर ते फार चांगले होईल. बाबा सध्या खूप आनंदात आहेत. सुभाष सनद घेऊन इथे परतेल असे ते धरून चालले आहेत. तुझ्याकडून कळेपर्यंत बाबांपाशी हा विषय काढायचा नाही असे मी ठरवले आहे. तुझा प्रयत्न सफल हो. सतीशने सुभाषला बोलावून घेतले. शरदचे पत्र दाखवले. स्वतःही समजुतीच्या 4 गोष्टी सांगितल्या. कशाचाच उपयोग झाला नाही. सतीश म्हणाला, मग हे तूच शरदला कळव. सुभाषने मेजदादांना आणखी एक पत्र लिहिले. 18 फेब्रुवारी 1921. माझे मागचे स्फोटक पत्र एव्हाना तुम्हाला मिळाले असेलच. त्या पत्रात मी व्यक्त केलेला निर्धार यामधल्या दिवसांमध्ये आणखीच पक्का झाला आहे. याला कारण देशबंधू चित्तरंजन दास यांचे उदाहरण. गांधीजींनी असहाय्यकरितेचे आंदोलन सुरू करताच दासबाबूंनी आपल्या साऱ्या ऐश्वर्यावर सहजपणे पाणी सोडले आणि उतारवय असूनही अनिश्चित आणि असुरक्षित जीवन व्यतीत करायला ते सिद्ध झाले. मी तर काय एकटाच आहे. माझ्यावर कोणतीही प्रापंचिक जबाबदारी नाही. असे असताना अस्थिर आणि अनिश्चित आयुष्य स्वीकारायला मी का कचरावे? मीही चालून आलेली सरकारी नोकरी पत्करली नाही तर मला दुसरी कोणती नोकरी मिळणार नाही. चरितार्थासाठी दुसऱ्या कोणावर तरी अवलंबून राहावे लागेल अशी काही परिस्थिती नाही. अध्यापन, समाजकार्य
सहकारी पतपेढ्या, पत्रकारिता, ग्राम सुधारणा अशी कितीतरी अद्याप पावे तो दुर्लक्षित राहिलेली क्षेत्रे मला आणि माझ्यासारख्या इतर हजारो युवकांना आपल्या देशात आज उपलब्ध आहेत. त्यापैकी मी कोणतेही कार्यक्षेत्र निवडले तरी तेथे उदरनिर्वाहापुरते वेतन मला नक्कीच मिळू शकेल. मला स्वतःला विचारले तर एखाद्या खाजगी महाविद्यालयात प्राध्यापक होणे किंवा राष्ट्रीय बाण्याच्या वृत्तपत्रात काम करणे आवडेल. आपण प्राध्यापक किंवा पत्रकार व्हावे असे मला वाटते. दासबाबूंच्या नॅशनल कॉलेजमध्ये किंवा त्यांच्या स्वराज्य पत्रामध्ये मला नोकरी मिळू शकेल असा भरवसा वाटतो. आपल्या आवडीचे सार्वजनिक कार्य करीत साधेपणाने आणि काटकसरीने राहणे माझ्या एकंदर मनोवृत्तीला विशेष मानवण्याजोगे आहे. शिवाय परकीय राज्यकर्त्यांची ताबेदारी पत्करण्याचा मला मुळातच तिटकारा आहे. रमेशचंद्र दत्त यांनी स्वीकारलेल्या आयुष्यक्रमापेक्षा अरविंद घोष यांनी अनुसरलेला मार्ग अधिक कंटकमय असला तरी तेवढाच तो अधिक उद्दात, अधिक प्रेरक, अधिक उत्तुंग आणि अधिक निस्पृह आहे हे कोणालाही मान्य करावेच लागेल. माझा निर्णय बाबांना कळवायला तुम्हाला संकोच वाटणे स्वाभाविक आहे, म्हणून आता मी स्वतःच त्यांना पत्र लिहिणार आहे. देशकार्य करू इच्छिणाऱ्याला साधेसुधे सामान्य जीवन व्यतीत करावे लागते. तसे राहायची माझी तयारी असल्यामुळे आपण मला देशकार्याला वाहून घेण्याची अनुज्ञा द्यावी अशी मी त्यांना नम्र विनंती करणार आहे. माझा हा विचार कळताच पुढे माझे कसे होईल या काळजीने बाबा आणि आई कासावीस होऊन जातील याची मला कल्पना आहे. मला स्वतःला मात्र त्या तसल्या कष्टप्रद जिण्याचे काहीच वाटत नाही. किंबहुना त्याग आणि कष्ट यांना भिवून त्यांच्यापासून पळून जाण्यापेक्षा आपण होऊन त्यांचे स्वागत करणेच मला अधिक पसंत पडेल. सुभाषने बाबांना लिहिले, जीवनाकडे पाहण्याचा तुमचा आणि माझा दृष्टिकोन यात फारच तफावत आहे. त्यामुळे मी तुम्हाला समजावून घेऊ शकत नाही आणि तुम्ही मला. म्हणून एकच विनंती करतो, मला माझ्या मार्गाने जायची कृपा करून परवानगी द्या. त्याच दिवशी सुभाषने आणखी एक पत्र लिहिले चित्तरंजन दास यांना, कारण कलकत्त्याला परतल्यावर तो त्यांच्याच मार्गदर्शनाखाली देशकार्याला प्रारंभ करू इच्छित होता. युनियन सोसायटी, केम्ब्रिज, 16 फेब्रुवारी 1921. आदरणीय महाशय, एक महत्वाच्या प्रश्नासंबंधी मला आपल्यासारख्या अनुभवी व्यक्तीचा सल्ला हवा असल्यामुळे हे पत्र लिहित आहे. परंतु त्या विषयाकडे वळण्यापूर्वी आपल्याला माझी ओळख करून देणे आवश्यक वाटते. माझे वडील श्री जानकीनाथ बोस कटक येथील वकील आहेत. पूर्वी ते गव्हर्नमेंट प्लीडर होते. माझे एक थोरले बंधू श्री शरचंद्र बोस बॅरिस्टर असून कलकत्त्याच्या हायकोर्टात वकिली करतात. व्यवसायाच्या निमित्ताने आपण कदाचित माझ्या वडिलांना ओळखत असाल. निदान आपला आणि माझ्या थोरल्या बंधूंचा तरी थोडासा परिचय असेल. 5 वर्षापूर्वी मी प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये शिकत होतो. त्या कॉलेजमध्ये 1916 साली जे एक प्रकरण घडलं त्यामुळे मला कॉलेजमधून काढून टाकण्यात आलं होतं. या शिक्षेमुळे माझी 2 वर्षे वाया गेली. नंतर मला दुसऱ्या एका कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला आणि 1919 मध्ये मी BA झालो. त्या परीक्षेत मला पहिला वर्ग मिळाला होता. 1919च्या ऑक्टोबरमध्ये मी इकडे आलो. 1920च्या ऑगस्टमध्ये मी इंडियन सिव्हिल सर्व्हिसची परीक्षा उत्तीर्ण झालो. त्या परीक्षेत मी 4था आलो. येत्या जूनमध्ये मी केम्ब्रिज विद्यापीठाच्या BAच्या परीक्षेला बसत आहे. ती परीक्षा आटोपली की मी कलकत्त्याला परत येईन. आता मुख्य विषयाकडे वळतो. परक्या राजवटीची चाकरी करायची नाही असे मी ठरविले आहे. त्यामुळे वडिलांच्या आग्रहाखातर मी ICS झालेला असलो तरी सनद स्वीकारणार नाही. तसे मी आजच माझ्या वडिलांना आणि थोरल्या बंधूंना कळवले आहे. त्यांचे यासंबंधीचे मत कळायला थोडा वेळ लागेल. मला असे वाटते की माझ्या या निर्णयाला त्यांची संमती मिळावी म्हणून सरकारी नोकरीचा सुरक्षित मार्ग नाकारल्यानंतर मी काय करायचे ठरविले आहे, पुढे माझे कसे चालणार आहे यासंबंधी मी त्यांना निश्चित असे काही सांगू शकलो पाहिजे.
सरकारी सेवा चाकरीत प्रविष्ट होण्याऐवजी मी जर संपूर्णपणे देशकार्याला वाहून द्यायचे ठरविले तर त्या क्षेत्रात काम करायला खूप वाव आहे असे वाटते. उदाहरणार्थ, मी कॉलेजमध्ये शिकवू शकतो, पुस्तके लिहू शकतो, वर्तमानपत्रासाठी लेखन करू शकतो, ग्राम सुधारणेच्या किंवा जनता शिक्षणाच्या कार्यात भाग घेऊ शकतो. म्हणून कलकत्त्याला परतल्यावर मी नेमकी कोणती नोकरी करणार आहे यासंबंधी वडिलांना आत्ताच कळवू शकलो तर ICS मध्ये न जाण्याबाबत त्यांची अनुमती मिळवणे थोडेसे सुकर जाईल अशी मला आशा आहे. घरच्या लोकांना सारे काही सांगून आणि त्याबाबतीत त्यांची परवानगी घेऊन आपण आपल्या आवडत्या कार्यक्षेत्रात प्रवेश करावा असा माझा प्रयत्न आहे. आपल्यावर मनापासून माया करणारी माणसे दुखावली जाणार नाहीत, कष्टी होणार नाहीत या दृष्टीने आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करायला हवी असे मी मानतो. हिंदुस्थानमधील प्रचलित राजकीय परिस्थितीची माझ्यापेक्षा आपल्यालाच अधिक चांगली कल्पना आहे. आपण कलकत्ता आणि ढाका येथे नॅशनल कॉलेज सुरू केली आहेत असे ऐकतोय. तसेच स्वराज्य नावाचे इंग्रजी आणि बंगाली दैनिक प्रकाशित करण्याचा आपला विचार आहे असेही कळले आहे. बंगालमधल्या अनेक खेडेगावांमध्ये शेतकऱ्यांच्या सहकारी पतपेढ्या आपल्या पुढाकाराने स्थापन झालेल्याचेही कळते. राष्ट्रीय पुनर्निर्माणासाठी आपण हाती घेतलेल्या या विविध उपक्रमांपैकी कोणत्या तरी उपक्रमात आपण मला सहभागी करून घेऊ शकाल काय? हे समजले तर फार बरे होईल. मी काही फार शिकलेलो नाही. माझी बौद्धिक कुवत बेतासबातच आहे याची मला जाणीव आहे. पण माझ्यापाशी एक गोष्ट मात्र उद्दंड आहे, तारुण्यातला खळाळता उत्साह. मला हा स्वतःला निवडीची मुभा देण्यात आली तर आपल्या कॉलेजमधल्या प्रिव्हियस आणि इंटरच्या वर्गांना शिकवणे आवडेल, किंवा स्वराज्याच्या इंग्रजी आवृत्तीसाठी आपण जो संपादकीय विभाग निवडाल त्यात काम करणं पसंत पडेल. अर्थात मला कोणतं काम द्यायचं हे सर्वस्वी आपणच ठरवायचं आहे. मी अविवाहित राहणार असल्यामुळे अल्प वेतनावर काम करणं मला शक्य होईल. माझ्या शिक्षणासंबंधी सांगायचं तर मी पौर्वात्य आणि पाश्चिमात्य तत्वज्ञानाचा थोडाफार अभ्यास केला आहे. कलकत्ता विद्यापीठात शिकत असताना माझा तोच विषय होता आणि इथे केम्ब्रिजमध्येही मी तोच विषय घेतला आहे. तसेच ICSला बसावे लागल्यामुळे इंग्रजी, संस्कृत, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, भूगोल इत्यादी विषयांशीही माझा परिचय झालेला आहे. माझे इथले एक दोन मित्रही माझ्यासारखेच राष्ट्रकार्यात सहभागी व्हायला उत्सुक आहेत, परंतु जोपर्यंत माझे स्वतःचेच ठरत नाही तोपर्यंत मी त्यांना याबाबतीत काहीच सांगू शकत नाही. बंगालमध्ये अलीकडे राष्ट्रीय जागृतीच्या दृष्टीने जे भव्य दिव्य कार्य सुरू झाले आहे त्याचे आपण सूत्रधार आहात आणि म्हणूनच हे पत्र मी आपल्याला लिहित आहे. आपण तिकडे करीत असलेल्या अनेकविध कार्यांचे पडसाद मित्रांच्या पत्रांमधून आणि देशी विदेशी वर्तमानपत्रांमधून इथपर्यंत येऊन पोचले आहेत. मातृभूमीची हाक आमच्याही अंतःकरणाला भेडत आहे आणि तिच्या हाकेला होकार देऊन आपली सारी शक्ती बुद्धी तिच्या सेवेसाठी खर्च करायची असा आमचा निर्धार झालेला आहे. थोडेसे शिक्षण, मर्यादित बुद्धी, किरकोळ शरीर प्रकृती आणि अमाप उत्साह या व्यतिरिक्त मातृभूमीच्या चरणी समर्पण करण्यासाठी माझ्याजवळ दुसरे काहीही नाही. अजून मी सिव्हिल सर्व्हिसची सनद घेतली नसली तरी सरकारी नियमानुसार ICSची परीक्षा उत्तीर्ण झाल्यापासून त्या व्यक्तीची सनदी नोकरीतील उमेदवारी सुरू झाली असे मानण्यात येते. त्या अर्थाने सध्या मी सरकारी नोकरीत आहे असेच म्हटले पाहिजे. सनद न घेता हिंदुस्थानात परतायचे या माझ्या विचारांचा दिल्लीतील वरिष्ठ इंग्रज अधिकाऱ्यांना अगोदर सुगावा लागू नये म्हणून हे पत्र मी टपालाने न पाठविता माझा एक मित्र प्रमथनाथ सरकार याच्याबरोबर पाठवित आहे. तो स्वतः येऊन तुम्हाला देईल. आपण मात्र मला टपालाने उत्तर पाठवू शकता, कारण तिकडची पत्रे इथल्या सरकारी अधिकाऱ्यांकडून फोडली जायचा मुळीच संभव नसतो. मला तुमच्याकडे आणखी एखादे पत्र पाठवावे लागले तर तेही मी असेच कोणाच्या तरी बरोबर धाडण्याची व्यवस्था करेन. वडील आणि थोरले बंधू यांच्याशिवाय या बाबतीत मी अजून दुसऱ्या कोणालाही कळविलेले नाही. माझा ICSचा राजीनामा मंजूर होईपर्यंत आपणही यासंबंधी कोणाशी बोलू नये ही विनंती. देशबंधू, मी सिद्ध आहे. आपली आज्ञा यायचाच काय तो अवकाश आहे. आपला नम्र सुभाष. सुभाष देशबंधूच्या आज्ञेची वाट पाहू लागला. एवढ्यात त्याला शरदचे पत्र आले. शरद नेते वडिलांच्या सांगण्यावरून लिहिले होते.
त्यात अगोदरच्या सूचनेचा पुनरुच्चार करण्यात आला होता. इकडे परत येईपर्यंत राजीनामा देण्याची घाई करू नकोस. सगळ्यांच्या